या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890 98 40 42। नमस्कार, बुलेटिन 13 वर एक ब्रेकिंग बातमी येत आहे। बातमी आहे आता आंदोलनासंदर्भातली। येवल्यात छावा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत केला रस्ता रोको। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून पुणे इंदोर महामार्गावर सुमारे 1 तास ठिय्या आंदोलन केले। देशांतर्गत बाजारपेठेमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेमध्ये लाल कांद्याचे दर हे प्रचंड कोसळले आहे। लासलगाव पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे देखील लाल कांद्याचे दर कोसळले असून येवल्यात कांद्याचे दर 1100 ते 1200 पर्यंत खाली आले आहे। संतप्त झालेल्या छावा क्रांतिकारी संघटना तसेच कांदा उत्पादन शेतकरी सकाळ सत्रातील कांदा लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन केले। सुमारे 1 तासापासून हे आंदोलन सुरू होते। यानंतर पोलिसांना निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे। कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1700 रुपये ते 2000 रुपयाच्या आत आलेले। गेल्या 10 दिवसापूर्वी कांद्याचे भाव 5 ते 6000 रुपये होते आणि आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे। केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुलतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भाव भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केलाय तो वसूल पण होत नाही। आजच्या स्थितीला ही एवढी मोठी समस्या असताना सुद्धा शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। तरी आज आम्ही हा रस्ता रोको प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरती 20% निर्यात शुल्क लावलेलं आहे तो तात्काळ कमी करावा। शासनाचे आज प्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशन चालू आहे। या हिवाळी अधिवेशनाला G24 तासची मी सकाळी बातमी बघितली। त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना गिझर भेटला नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला। आमचा प्रश्न आम्ही शेतीचे रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही। यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं, 3 दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला। आम्ही सातत्याने रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना ते मुद्दा कळत नाही का? जो आज आम्हाला जो खर्च भेटतो त्या खर्च पण वसूल होत नाही। म्हणून या शासनाला आम्ही आव्हान करतो, लवकरात लवकर निर्यात शुल्क तुम्ही कमी करावा।